ओम नमो ज्ञानेश्वरा पूर्णकरा दयाळा तुमचा अनुग्रह नागलो पावन साधू चराचरी श्री संतांची या माता चरणावरी सरस्वती माते द्यावी मद स्मृती येतो का कुलती तुझ लागे काय माझी वाणी मानेल संतांचे रंजव चित्तासे आपुलिया पक्षी अंगणी उतरती ती का गुंतोनिया राहती ऐसे असावे संसारी जोवरी प्राचीनाची दोरी विठाला नाथ महाराज यांचा चार चरणाचा महाराज या जगतामध्ये अशाश्वत सुखाच्या पाठीमागे लागलेल्या पण दुःखानं पीडित असलेल्या प्रत्येक जीवाला जगण्याविषयीचं मार्गदर्शन आजच्या अभंगामध्ये महाराज करतात सर्वसामान्यपणे जगाचं अवलोकन केलं जगाकडे पाहण्याचा प्रयत्न केला तर जग हे फक्त धावतंय काय करतंय फक्त धावतंय मग महाराज कदाचित त्या काळामध्ये नाथ बाबांना असं वाटलं असं की हा समाज नेमका कशाची तरी पाठीमागे लागला असेल आपण यांना विचारूया म्हणून धावणाऱ्या एक जणाला महाराजांनी थांबवलं म्हणजे दादा का पळतो त्याला उत्तर दिलं मला माहित नाही मला माहित नाही अरे पण म्हणजे तू पळतोय का काय नाही म्हणजे पुढचा पळायला लागला म्हणून मी का पळतोय मला माहित नाही बाबांनी विचार केला पुढच्याला कदाचित माहित असेल त्याला थांबवलं म्हणजे दादा थांब का पळतोय काय ना म्हणजे मलाही माहित नाही का पळतो काय ना म्हणजे पुढला पळतोय म्हणून मी का पळतोय आम्ही का पळतोय याचं उत्तर कोणाजवळ नव्हतं त्या काळामध्ये नाथ बाबांनी महाराज विचार करावा त्यांना उत्तर सापडलं आणि समाजाला थांबवलं म्हणजे दादाला थांबा तुम्ही का पळताय याचं उत्तर माझ्याकडे आहे लोकांनी विचारलं सांगा ना महाराज आम्ही का पळतोय नाथ बाबा सांगतात तुम्ही कधीही न मिळणाऱ्या अशाश्वत सुखाच्या पाठीमागे लागलाय त्यामुळे ते सुख नुसतं पळवतंय तुम्हाला सापडत नाही आणि ते सापडत नसल्यामुळं तुमच्या आयुष्यामध्ये सुख नाही काय मिळालं तुम्हाला दुःख मिळालं मग एक जणाला सांगितलं का महाराज कदाचित आम्हाला ते अशाश्वत सुख सापडत नसत म्हणून आमच्या आयुष्यामध्ये दुःख आलं का तर दुःखाला अजून काही कारण आहेत महाराजांनी पहिलं कारण सांगितलं तुमच्या माझ्या दुःखाचं पहिलं कारण काय असेल तर अशाश्वत सुखाच्या पाठीमागे लागलो हे पहिलं कारण नंबर 2 मिळालं आम्हाला कोणतं जीवाला देवाचा विसर पडला दुःख मिळालं कारण नंबर 3 मिळालं जीव फक्त आशेवर जगत आला म्हणून त्याला दुःख मिळालं आणि कारण नंबर 4 जगत सत्य असा भ्रम जीवाच्या अंतःकरणामध्ये असल्यामुळे जीवाच्या आयुष्यामध्ये दुःख प्राप्त झालं ही महत्वाची 4 कारण तशी महाराज शास्त्रामध्ये 14 कारण भागवतामध्ये 28 कारण आहेत पण माझ्या आता अभंगापूर्वी 4 कारण तुम्हाला मी देऊन जातो पहिलं कारण सुखाच्या पाठीमागे लागलं मिळत नाही त्यामुळे काय मिळालं दुःख मिळालं कारण नंबर 2 देवाचा विसर परिणाम आयुष्यात दुःख कारण नंबर 3 अंतःकरणामध्ये आशा तयार करणं दुःखाचं तिसरं कारण आणि 4थं कारण जगत सत्याचा भ्रम खरा मानणं म्हणजे दिसतंय ते खरं आणि दिसत नाही ते खोटं मानणं यामुळे तुम्हाला दुःख मिळालं मग महाराज अहो आम्ही जन्माला आल्यापासून मर्यापर्यंत आतापर्यंत सगळी कारण बाजूला राहू द्या पण आमच्या अंतःकरणामध्ये 2च गोष्टी काय झाल्या तयार झाल्या काय मी माझं माझ्यामुळं माझ्याशिवाय ह्या भ्रमात आम्ही काय करत आलो जगत आलो महाराज याचं काय महाराज म्हणजे दादा खरं तुमच्या दुःखाचं कारण सुद्धा तेच आहे मग महाराज या जगतामध्ये राहावं कसं जन्माला आलो म्हणजे तर राहायचं आहे कवर इथं राहायचं आहे कवर बाबा मरेपर्यंत हा एकदा इथं पाठवले म्हणजे इथं राहावंच लागणार आहे बर मग महाराज जन्माला येताना दुःखातून जन्माला आलो मरताना आम्हाला दुःख भोगायचं आहे हेही माहितीये पण महत्वाचे आयुष्य त्याला जीवन म्हणा आयुष्य म्हणा त्याच्यामध्ये सुद्धा सुख मिळत नाही याचं कारण काय महाराज म्हणजे याचं कारण तुमच्या अंतःकरणामध्ये तयार झालेलं मी आणि माझं तुम्हाला जर या जीवनामध्ये सुख पाहिजे असेल तर मी सांगतोय त्या पद्धतीनं जगावं लागल लोक म्हणजे सांगा ना महाराज कसं जगावं लागल नाथ बाबा सांगतात अंगणात उतरलेला पक्षी कधी पाहिला आहे का
पक्षी उतरतो ना. तुम्ही धान्य वाळत टाकलं काय येतात चिमड्या येतात. मला सांगा तुमच्या दारामध्ये 10 पोती धान्य आहे. किती पोती? 10 पोती. पण अंगणामध्ये उतरलेला पक्षी आहे ना 10 पोत्याच्या आशेत राहत नाही, 10 पोत्याच्या अपेक्षेमध्ये राहत नाही. तो काय करतो? त्याचं पोट भरलं काय करतो? आपल्या आपल्या स्वस्थानाला निघून जातो. जसा अंगणातला पक्षी त्या धान्याच्या आशेमध्ये गुंतत नाही, गुंतून राहत नाही. त्यामुळं महाराज जसा अंगणातला पक्षी त्या आशेमध्ये गुंतत नाही तसं तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये या मायाजाळामध्ये गुंतत नसाल तर तुम्हाला सुख मिळेल. पण तुम्ही गुंतल्यामुळे तुम्हाला काय मिळतंय? दुःख मिळतंय. का महाराज? इथं असंच राहावं लागेल का? महाराज म्हणजे हो हा या संसारामध्ये आलाय ना मी सांगतोय असंच राहावं लागेल. पण महाराज तुम्ही सांगताय त्या पतीनं राहायचं मान्य आहे आम्हाला. पण कवर मरेपर्यंत नाही, जोपर्यंत तुमचं प्रारब्ध साथ देतंय तोपर्यंत. हा तुमचं माझं जगणं कशावर आहे? प्रारब्धावर आहे महाराज. ज्या दिवशी तुमच्या प्रारब्धाचा दोर तुटला जाईल ना त्या दिवशी दारात गर्दीशिवाय दुसरं काय गोळा होत नाही. हा माणसं म्हणतात ना त्याच्या नशिबाची दुरी दैवळ कट. हा प्रारब्ध शब्दाचा मराठी अर्थ आहे साधा नशीब. तुमचं नशीब जोपर्यंत तुम्हाला साथ देतोय तोपर्यंत तुम्हाला इथं राहावं लागेल. काही साधकांनी महाराजांना सांगितलं महाराज आम्हाला पक्षासारखं स्वच्छंदी जगणं येणार नाही, आम्हाला समजल अशा भाषेतलं एखादं उदाहरण द्या. महाराजांनी उदाहरण दिलं. पंढरपूरला जाणारा वारकरी संध्याकाळी तुमच्या घरी मुक्कामाला निघाला कुठं? पंढरपूरला. तुम्ही त्याची सोय 2 कोटीच्या बंगल्यात केली. किती कोटीच्या? 2 कोटीच्या बंगल्यात केली. रात्रभर त्या वस्तीकरांना तिथं वस्ती केली. आणि महाराज दुसऱ्या दिवशी सकाळी तो वस्तीकर असा म्हणतो बघ तुम्हाला रात्री या घरात मुक्कामाला राहिलं त्यामुळं आजपासून हे घर माझं झालं. तुम्ही घरात बाहेर गेला म्हणतो का? नाही म्हणत. तो वस्तीकर काय करतो? आपला मुक्काम झाला का तुमच्या 2 कोटीच्या घराच्या अपेक्षेमध्ये राहत नाही. आपला मुक्काम संपला का आपल्या पुढच्या प्रवासाला निघून जातो. जसा वस्तीकर त्या घराच्या अपेक्षेमध्ये राहत नाही तसं तुम्ही आम्ही सुद्धा त्या संसाराच्या अपेक्षेमध्ये राहायचं नाही. मग सुख मिळेल. का महाराज? पण आमच्या लक्षात असं आलं की ज्या वेळेला आम्ही सुखाची अनुभूती घ्यायचा प्रयत्न करतो ना त्यावेळेला आम्हाला दुसरी तिसरी कशाची भीती वाटत नाही. आम्हाला भीती फक्त मरणाची वाटते. काय करावं लागलं? नाथबाबा सांगतात जर मरणाची भीती असेल तर माझ्या पंढरपूरच्या देवाला शरण जावं लागेल. आणि एकदा का तुम्ही त्या देवाला शरण गेला तर मरणाची भीती तुमच्यातून निघून जाईल. असा या भंगाचा सरळ सरळ अर्थ झाला. आज आपण ज्या निमित्ताने एकत्रित आलेलो आहोत रुपेश विलास मोहिते यांचं स्मरण. आणि मला तुम्हाला सांगू का मला एक सवय आता ती तुम्हाला प्रसंग अभंग कसा निवडावा हे मला पहिल्यापासून चांगलं कळतं बरं का. आणि त्या प्रसंगाला अनुरूप आपल्याला काय करायचं अभंगात चिंतन करायचं. माझा मुद्दा इथं आहे जन्माला येणार प्रत्येक दिवशी कशाच्या पाठीमागे लागला तर सुखाच्या पाठीमागे लागला. इथं बसलेल्या प्रत्येकाला माहिती आहे ती मिळत नाही. काय? बोलत चला काय मिळत नाही? सुख मिळत नाही. सगळ्याला माहिती आहे तरी सुद्धा त्याचा शोध घेतल्याशिवाय राहत नाही. म्हणजे महाराज आमचा मुद्दा काय आहे कळतंय पण माहिती आहे या मार्गाने गेलो का खड्ड्यात पडणार आहे माहिती आहे तरी सुद्धा तिथे गेल्याशिवाय राहत नाही. जर तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला सुख म्हणतात कशाला हेच माहित नसेल तर तिची अभिलाषा काय बाळगावी. इथं बसण्यापैकी कोण आहे का महाराज अमुक अमुक गोष्टीला सुख म्हणतात? सुखाची व्याख्या कुणी सांगा. नाही महाराज इथं सुखाची व्याख्या सांगता येत नाही. सुखाची व्याख्या सांगता येत नाही. ऐका सुख मिळतं का तर मिळतं पण तुमच्या आयुष्यामध्ये दुःख काय मिळालं तर मला सुख ज्या दिशेला आहे त्या दिशेला जायचा प्रयत्न केला नाही. तुम्हाला असं बोलणं कळत नसेल तर सोपं करतो. तुमच्यासाठी पूर्व दिशा कोणती? पूर्व आहे ना ही पश्चिम बरोबर ना. हा समजा करा एकाच तोंड पूर्वेला केलं आणि एकाच तोंड पश्चिमेला केलं. विषय कळला? एकाच तोंड कुठे केलं? पूर्वेला. एकाच तोंड कुठे केलं? पश्चिमेला. आणि त्या दोघांना सांगितलं दोघंही सरळ रेषेत जावा.
दोघही सरळ रेषेत जावा. प्रश्न असा आहे त्या दोघांची भेट कधी होती? एकाच तोंड ती तिकडं निघालं, एकाच तोंड पश्चिमेला ते तिकडं. त्या दोघांची भेट होऊ शकते का? किती जरी सायास केला, किती जरी प्रयत्न केला तरी या दोघांची भेट होणं जसं शक्य नाही. तद्वत एका बाजूला सुख आहे, एका बाजूला काय आहे? दुःख आहे. दोन्ही वाटेला चालली. पण महाराज तुमचा जी मार्ग आहे तो कुठला आहे? दुःखाचा मार्ग आहे. जर तुम्ही दुःखाचा मार्ग धरून पुढे जात असाल तर तुमच्या आयुष्यात सुख कधी भेटल याचा विचार तुम्हीच करा. कदाचित आमच्या आयुष्यामध्ये सुखाची अनुभूती घ्यायची आहे. काय करावं लागलं? मी पहिला मुद्दा तुम्हाला दिला होता. कोणता मुद्दा? तुम्हाला मला कोणाचा विसर पडला? देवाचा विसर. आणि तुम्हाला मान्य करावं लागलं. जुन्या काळातली म्हातारी माझ्या पुढे बसली. त्या म्हातारी विचार म्हातारी 4ला उठली. 4ला किती वाजता? 4 वाजता सुपात धांडी घ्यायची आणि जात्यावर दळण दळायला बसायची. आणि दळण दळता पंढरपूरच्या देवाला बोलवायची. जनाबाईच्या बोलायला नाही सुंदर माझी जात. ती जनाबाईचं जात गीत म्हणत ती जात्यावर दळण दळायची. हे पीठ जरी तयार झालं ना तरी ती हातावर भाकर करायची. हातावर, बरोबर का? हातावर भाकर करायची. आणि भाकर करताना ते तोंडात आपसूक शब्द निघायचा, विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. मग भाकर तयार जायची. आता दळायचा विषय मी ठेवला असं तुमच्याकडे दिला. कुठं चाललाय? इथं दळ. बरं तुम्ही पीठ जरी आणून दिलं तरी या भाकर तरी व्यवस्थित करतात का? एक हात उभा धरती, एक हात आडवा टाकते. ती काय देवाचं नाव घेतली? वाटोळ 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 दोन्ही हातानं वाटोळ करते. म्हणजे देवाचं नाव काय केलं आम्ही? देव आमच्या आयुष्यातून काय केला? हद्दपार केला. आता ऐका सुखाची व्याख्या आज मी सांगून जातो, लक्षपूर्वक ऐका. सुख मिळवायचं असेल तर काय करावं लागतं? लक्षपूर्वक द्या. ज्ञानोबाईंची ओळी सांगून पुढे जातो. ज्ञानोबाईंनी सांगावं सुख कशाला म्हणतात? किंबहुना सोयी जीव आत्मीयाचे आहे तेच जे होय तया नाम सुख. सुख ते गा किरीटी दाढीजील तुझ दिठी जीवाची भेटी आत्मीय होय या नाम सुख. आता मला माहितीये ज्ञानोबाईंची भाषा जरी मवाळा असेल तर समजायला कठीण आहे. तुकोबाईंची भाषा कडक आहे पण लगेच कळते. ऐका, जर तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला सुखच हवं असेल ना तर तुकोबाईंचं मत आहे जगाच्या पाठीवरचा कोणता तरी एक देव आपला करावा लागल. आपुला तो त्याने जेव्हा ज्याला आयुष्यामध्ये देव आपलासा केला त्याला काय प्राप्त झालं? सुख प्राप्त झालं. आता तुम्ही ठरवा आमच्या आयुष्यात आम्ही देव प्राप्त करून येत नाही. फक्त कारण सांगून पुढे जाणं माझं काम आहे. आत्मचिंतन करणं तुमचं काम आहे. चला
मी दुसरा मुद्दा तुम्हाला देता का आमच्या आयुष्यामध्ये सुख मिळत नाही, दुःख का मिळतं? तर आमच्या अंतःकरणातली आशा आम्हाला दुःखाकडे घेऊन जाते, ती सुखाकडे घेऊन. महाराज काय पुरावा तुमच्याकडे? ज्ञानोबांच्या 11व्या अध्यायाची ओवी, आशा जैसे दुःखात मिळाली इंदा धुरीची. आशा नुसतं दुःख देत नाही बाबा, काय करते? जीवाला निंदेला पाठवते. 80,000 बायका असतात. 80,000 बायका कुणाला होत्या? नाव नाही घेतलं. किती बायका? 80,000. त्या मुख्य पत्नी आहे ना, तिचं नाव आहे मंदोदरी. पतिपत्नीच्या यादीमध्ये 1 नंबरला. आता महाराज त्या शब्दाचा संधी विग्रह थोडा वेगळा आहे. संधी विग्रह असा आहे मंद उदरी, मंद उदरी, मंद अधिक उदरी मंदोदरी. याचा अर्थ असा आहे महाराज, जिचं उदर पोट म्हणजे कमरेचा भाग तिचा लहान आहे, लहान आहे, तिला काय म्हणावं? मंदोदरी म्हणा. थोडं वेगळं बोलू का? मंदोदरी एवढी श्रीमंत सौंदर्य होती या काळात एकही नव्हती. एवढी सुंदर होती, ती मुख्य आहे बायको 80,000 मध्ये. महाराज जरी तुम्हाला सीतेचं वर्णन माहित नसेल तरी मी सांगून जातो, सीता ही रंगाने सावळी आहे. रंगाने कशी आहे? सावळी, सावळी. पण ऐका, एवढं सगळं होतं. 80,000 बायका, 1,00,000 पोरं, 1,00,000 नातू, हे सगळं सोडावं. 7 कोटी घर सोन्याची होती महाराज. किती कोटी? 7 कोटी. एका घराला किमान 200 टन जर धरलं किती झालं सोनं? समजा इथं सासऱ्यानं घातलेली अर्धे तोळ्याचीच असते. भात वाट, आमटी वाट, लाडू वाट, आरती सासऱ्यानं घातली. ऐका, एवढं सगळं असताना फक्त अंतःकरणामध्ये लोभ तयार झाला, अंतःकरणामध्ये आशा तयार झाली. कुणाबद्दलची? सीतेबद्दलची. आशेमुळे तिथपर्यंत काय झाला? गेला. आशा तयार करायला कारण कोण होती माहित आहे? तिची बहीण. फक्त ती एवढंच म्हणली होती, दादा काय सांगू तुला, सीतेसारखी दिसायची इकडे कोणच नाही. आता थोडंफार काय विचार करा. शूर्पणखा जातीनं कोण आहे? राक्षस. राक्षसाचं रूप कसं असतं? विचित्र असतं. तिला तिच्यापेक्षा बरी दिसली कोण? म्हणून ती तिला काय म्हणते? दिसायला फार छान आहे. आता तुम्हाला पुढे बोलू का? सीता मातेपेक्षा दिसायला मंदोदरी सुंदर आहे. रावणाला माहिती, तिनं काय सांगितलं? सगळ्यात सुंदर कोण आहे? अंतःकरणामध्ये आशा तयार झाली. रावण सीता मातेचं अपहरण केलं. मला सगळं राम आहे तुम्हाला सांगायचं नाही, त्याचा कथा भाग उर्वरित सगळं तुम्हाला माहित आहे. रावणाच्या आयुष्यात काय आलं? सुख आलं. हे चला पुढे. रावण माता त्याच्या अगोदरचा टप्पा सांगून जातो, चटकन लक्षात येईल. मला सांगा, सीता माता वनवासात असताना राम प्रभू सुखी आहे का दुःखी आहे? नवरा सोबत आहे, प्रश्नच काय झाला तुम्हाला? वनवासात नाही सीता माता मान्य आहे, पण प्रभू रामचंद्र बरोबर असताना ती सुखात आहे का दुःखात आहे? सुखात आहे. कशात आहे ती? सुखात आहे. झोपडीच्या बाहेर उभा राहिली आणि अंतःकरणामध्ये आशा तयार झाली. कशाची? सोनेरी हरणाची काय तयार झाली? आशा तयार झाली. जवळ असणारा देव तिनं काय केला? जवळ आहे काय केला? अंतःकरणामध्ये तयार होणारी आशा जवळ असणारा देव काय करते? लांब घालवते. एवढी आशा वाईट आहे. वाईट आहे. परिणाम सगळ्याला माहिती आहे. जवळ असणारा देव लांब घालवला. रावणा तिचं काय केलं? अपहरण केलं. थोडं मागे या. जर सीता मातेच्या अंतःकरणामध्ये हरणाबद्दलची आशा जर प्रकट झाली नसती, सीता मातेचं अपहरण झालं असतं का? झालं असतं का? नाही. तिच्या आयुष्यात दुःख काय आलं? तर अंतःकरणामध्ये काय तयार झाली? तिच्या
आशा म्हणजे दुःखाच दुसरं कारण तुम्हाला दिलं ते अंतकरणामध्ये आशा तयार झाली तर महाराज काय मिळतं जीवाला दुःख मिळतं आणि सगळ्यात महत्वाचं कारण सांगून पुढे जातो तुमच्या माझ्या मनामधला भ्रम आहे तुम्हाला कशाचा भ्रम आहे माहित आहे का जगत सत्याचा भ्रम आहे जगत सत्य आता मला सांगा दिसतंय ते खरं आहे का दिसत नाही बोला बोला पटा पटा बोला दिसतंय ते आजी खरं दिसत नाही ते सगळं खोटं आहे दिसत आहे ते सगळं खोटं आहे हवा दिसतच नाही आहे का नाही गुलाबाचा सुगंध दिसतो का नाही सुगंध दिसत नाही खोटा मानायचा दिसतंय ते राहणार आहे का दिसत नाही ते राहणार आहे दिसतंय ते नश्वर दिसतंय ते नश्वर मग आता तुम्ही कुणी असेल तुमच्या माझ्या सहित दिसतंय त्याच्या आशेत आहे का दिसत नाही त्याच्या जमीन गाडी दिसते त्याच्यात कशात आहे तुम्ही आशेत आहे आता थोडा बारीक विचार करा घराला आजपर्यंत सुख दिलं का दुःख दिलं दुःख दिलं जमिनीला काय दिलं बोला जमिनीला काय दिलं दुःख दिलं घराला काय दिलं जमिनीला काय दिलं दुःख दिलं मला सांगा जे दिसतंय ते तुम्हाला सगळ्यात दुःख देणार आहे तरी सुद्धा तुमचा आत्मा काय आहे कोणाचा असताना तर म्हटलं आज कधी म्हटलं महाराज घर आपलं नाही आमचं माहिती तुम्ही काय म्हणता तुम्हाला मी सांगू का जर तुम्हाला जर हे घालवायचं असेल मी आणि माझं तर ज्ञानेश्वरीचा 13वा एकत्र उघडा आणि 13वा देवाचा ज्ञानोबा क्षेत्र नियम सांगतात माणसं जमिनी बदलल्या का कसणारा बदलला जमिनी त्याच आहे फक्त कसणारा बदलला घर तीच आहे आत राहणारा तेवढा बदलला म्हणजे तुमच्या माझ्या अंतर्मनातला भाव काय ते आहे ते कोणाचा आहे ते कोणाचा आहे माझा आहे आणि तुम्हाला सांगू का माझ्या शब्दानं तुम्हाला एवढं गुंतवलं एवढं गुरफटवलं एवढं अडकवलं तेच अडकलं तुमच्या दुःखाचं चौथं कारण तुमच्या पण महाराज तुम्ही सांगता की आमच्या लक्षात आलं तर कदाचित आम्हाला ह्याच्यातून जर बाहेर निघायचं असेल तुम्ही सांगता येत्या या दुःखाच्या कारणातून जर बाहेरच निघायचं असेल तर आम्हाला जीवन जगत असताना एखादी पद्धती असेल ना या पद्धतीने जर तुम्ही जीवन जगला तर कदाचित तुमच्या आयुष्यात दुःख येणार नाही मग सांगा महाराज जीवन जगताना आम्ही जीवन कसं जगावं याचं उत्तर आजच्या अभंगाच्या पहिल्या चरणात Thank you.
कसं राहावं लागल? अंगणात उतरलेल्या पक्षाप्रमाणे राहावं लागल. तुमच्याकडं धान्य वाळत घालायची पद्धत आहे. कधी घालतात? श्रावणाच्या चैत्रात आपण काय करतो? अंगणामध्ये असं काही तिच्या मनात सगळं धान्य वाळत घातलं जातं. मग धान्य वाळत घातल्यावर तुम्ही तुमच्या गावात त्या चिमणीला फोन लावता का कॉल देता? माझ्या घरात हा पोती धान्य टाकले तू ये. आता माझी काय का तुम्ही धान्य वाळत टाकलं ना त्या चिमण्याला आपोआप कळतं. ज्या वेळेला चिमण्या येतात त्यावेळेला भले 50 चिमण्या एकत्र येऊ द्या. 50 चिमण्या एकत्र येऊ द्या. तुम्ही आता इथून पुढे बारकाईने निरीक्षण करा. जोपर्यंत तुम्ही हाकलून लावत नाही तोपर्यंत त्या सगळ्या उडून जात नाही. तुम्ही बारकाईने बघा. चिमण्या येतात, दाणे टिपायला सुरुवात करतात. महाराज येताना जर तिघी चौघी एकत्र आलेल्या असतील तर जिचं पोट भरलं ना ती त्या तिघीसाठी थांबत नाही. ती असं म्हणत नाही तुझी होती तर मी थांबती. अजिबात नाही महाराज. जिचं पोट भरलं जातं ती सगळ्यात अगोदर काय करते? आपल्या सुलतानाला निघून जाते. ती या ना जाणाऱ्या ज्याच्या बरोबर आल्या त्या नात्याबोत्याच्या अपेक्षेत राहत नाही. नात्याबोत्याच्या अपेक्षा सोडा. जिथं 10 पोती धान्य टाकलंय ना त्या धान्याच्याही अपेक्षेमध्ये ती अडकत नाही, गुंतत नाही. आपलं काम झालं का? हा मग चिमणीकडनं पक्षाकडनं शिकावं काय? तसं आपण सुद्धा इथलं आपलं काम झालं आपल्या आपल्या स्वस्थानाला निघून जावं. पण आम्ही काय झालो? चिकटलो, गुंतलो. कायम सांगतो कृष्णा महाराज पुरा लक्षात असलं बघा. चिकू खाल्लाय का? चिकू चिकू खाल्लाय का? वय माणूस कोणाला मागत नाही होय तरी म्हणणार चिकू खाल्लाय ना. चिकू फळ का आत काय असतो? हा ती बी काढायला पकड घ्यावी लागते. जातात का? निघून जातात. तुम्ही आंबा खाल्लाय सगळे पहिला जर चिकट केला असतो का नाही? आता मला सांगा ससच काय करावं लागतं? सायस करावं लागतो. हा पाक 16 मुळा करावा लागतो. काय करावा लागतो? 16 मुळा. त्यावेळेला तो काय होतो? गरज पोहे पासून बाजूला होतो. आता ऐका, जो संसाराला गुंतला आंब्याच्या पोळीसारखा जो संसाराला चिटकून राहिला त्याचा या संसारात 16 मुळा झाल्याशिवाय राहत नाही. आणि जो संसारात चिक्कूच्या बियासारखा राहिला झटक्यात बाजूला त्याला संसार कधी दुःख देत नाही. साध उदाहरण घ्या ना. साध मला सांगा, तुम्ही गरुड पाहिलाय कधी? गरुड पक्षी पाहिलाय ना? इतर फोटो तरी मला त्या गरुडाचं जे घरटं असतं ना, घरटं ते कुठल्या झाडावर गरुड घरटं बांधत नाही. कुठं असतं? समुद्र तटाच्या बाजूला जो उंच कडा असतो ना त्या उंच कड्यावर त्या गरुडाचं घरटं असतं. कमीत कमी समुद्रापासून बराच उंच तो कडा असतो. घरटं बांधलं जातं. त्या घरट्यामध्ये महाराज पिल्ले असतात त्या गरुडाची. गरुडीन काय करतात? त्या पिल्लाचा चारा पाणी आणून त्या पिल्लांना मोठं करायचं काम करतात. कारण त्यांना माहितीये आपली पिल्लं आपल्याला मोठी करावी लागणार. एक दिवस असा उजळतो की महाराज त्या पिल्लाला पंख येतात. त्याला ती आई त्या पिल्लाला सांगते, बाळा आता तुला पंख आले, तू काय कर, तुझ्या पत्नीला स्वच्छंद असा या गगनामध्ये बघायला घे. त्यावेळेला म्हणत ते गरुडाचं पिल्लू त्या आईला म्हणतं, आई मी फार लहान आहे, अजून माझ्या पंखामध्ये बळ आलेलं नाही, त्यामुळं अजून सुद्धा मला सांभाळायची जबाबदारी कोणाची आहे? तुझीच आहे. गरुड थोडा वाईट असतो. तो गरुडनीला सांगतो, तू एक काम कर, पाण्याच्या वर थोडं तरंगत जा. त्याचा कार्यक्रम बरोबर करतो. गरुडी काय करते? त्या तटावरून खाली समुद्राच्या ह्याच्यावर भरारी मारत असते. त्याला गरुड येतो, आपल्या चोचीमध्ये पिल्लू धरतो आणि त्या उंच कड्यावर समुद्रामध्ये फेकून देतो. ज्याला ते पिल्लू खाली येतं ना, त्या पिल्ला बरोबरच तो गरुड खाली येत असतो. आणि तो गरुड पिल्लाला सांगतो, तुझ्या पंखामध्ये बळ आहे, तुझ्या पंखामध्ये ताकद आहे, तू फक्त काय कर, तुझे पंख बाजूला कर, पंख फडायला सुरुवात कर, पण
ती पिल्लू ऐकत नाही, पाण्यात पडतं. खाली असताना गरुडी पुन्हा चोचीनं धरते आणि घरट्यात आणून ठेवते. 8-15 दिवस पुन्हा निघून जातात. पुन्हा तोच कार्यक्रम. गरुडी समुद्राच्या पाण्यावर ढेक्या मारते, गरुडवरनं पिल्लू उचलतो, पुन्हा खाली टाकतो आणि पिल्लू खाली येताना तो गरुड त्या पिल्लाला सांगत असतो, अरे राजा, तुझ्या पंखामध्ये तेवढं बळ आहे, पंखामध्ये तेवढी ताकद आहे, फक्त तुझे पंख तू काय कर, बाजूला कर. ते पिल्लू ऐकत नाही, पुन्हा पाण्यात पडतं, पुन्हा गरुडीनं वर घेऊन येते. 3-4 वेळा असं होतं. पण सरते शेवटी ते पिल्लाच्या लक्षात येतं, आता जर मी पंख नाही फडकवले तर कदाचित माझा अंत नक्की आहे. त्यावेळेला ज्याला ते पिल्लू वरून खाली टाकलं जातं ना, अर्ध्यावर येतं आणि अर्ध्यावर मग ते आपोआप तिचे पंख बाजूला काढतं. पंख फडायला सुरुवात केल्यानंतर ना, एका बाजूला तिची आई आहे, एका बाजूला बाप आहे आणि मला त्याला उंच असं आकाशामध्ये घेऊन जातात. ज्या वेळेला ते पिल्लू उंच आकाशामध्ये बाहेर मारताना त्याला ते आई बाप त्या पिल्लाला सांगतात, हे बघ बाळा, आता तुझ्या पंखामध्ये तेवढं बळ आहे, तुझ्या पंखामध्ये तेवढी ताकद आहे, आता तू तुझ्या पद्धतीनं तुझं आयुष्य जगू शकतो, इथून पुढे तुला आमची गरज नाही. महाराज त्या पिलाला पुढे घालवतात आणि ते गरुड पुन्हा मागे आपल्या घरट्याकडे येतात. ते जसे पक्षी स्वतःच्या नात्यामध्ये गुंतत नाहीत ना, म्हणून महाराज त्यांचं जीवन स्वच्छंदी आहे. तुम्ही आम्ही फक्त गुंतायचं काम केलं म्हणून तुमचं आहे माझं आयुष्य दुःखमय आहे. विठ्ठल अपेक्षेमध्ये आम्ही राहिलो ना, इथं बसलेल्या प्रत्येक आई बाबा स्वप्न आहे. कोणतं स्वप्न आहे? आमच्या लेकराबाळाने आम्हाला सांभाळावं, ते कर्तव्य म्हणून आहे. पुढे एकदा बरं का, मी थोडं वेगळं सांगणार आहे. प्रत्येक आई बापाची अपेक्षा आहे काय? आमच्या लेकरांना आम्हाला सांभाळलं पाहिजे. प्रत्येक मुलाचं कर्तव्य आपल्या आई बापाला सांभाळलं, ते कर्तव्य म्हणून तुम्हाला करणं गरजेचं आहे. महाराज आम्ही लय गुंततो, महाराज किती गुंततो मला खरं सांगा. आपल्या सगळ्यात आपलं घरात सगळ्यात जवळचं नातं कोणाचं? कवर. आई बापाचं नातं जवळचं कवर असतं. खंडोबा पिवळा होतो. ज्या दिवशी खंडोबा पिवळा होईल त्या दिवशी त्याला मंत्र बदलतो. लगीन होस तर शब्द असतो, आई कुठे गेली, आई कुठे गेली, आई दिसना, आई कुठे गेली. ज्या दिवशी खंडोबा पिवळा होईल त्या दिवशी मंत्र बदलतो. ती कुठे गेली, ती कुठे गेली, ती दिसना, ती कुठे गेली. मंत्र बदलला का नाही? सगळ्यात जास्त कोणामध्ये बोलता? अहो बोलता का नाही? तुम्ही तरी होय म्हणा ना. आमच्या घरादाराला इस्कूट केला तरी तुम्ही शांत करा. आम्ही उघड बोलतो, मला उघड आरोप करतो. आपण कोणाला कवच बोलतो, आपल्या एका चुल्या 2 चुली करून केले काकू आले ना, मग बोल सुद्धा सांगू नका बोलते म्हणून. आमच्या एका चुल्या 2 चुली करून केले. अहो 25 वर्षाचे भाव महाराज, 25 वर्ष लग्न होईपर्यंत जे भाव एका विचारानं राहत होते ना, एका विचारानं एका ताटात जेवत होती महाराज. एका ताटात काय महाराजांच्या काय विद्या मला अजून कळलं नाही. कुठल्या कॉलेजमध्ये यांना शिकवलं जातं हेही मला माहिती नाही. पण लग्न झालं ना 25 वर्ष एकत्र राहिले भाऊ. एका वर्षात असं महाराज काय ह्या घेऊन आले त्या येताना मला अजून त्याचं उत्तर सापडलं नाही. आता 5 ताब्यासाठी तर कोणी वेगळं निघणार ना. आपल्या घरात काय नव्हतं का? होत्या का नव्हत्या? सगळं होतं. तरी सुद्धा आपण त्यांची चूक आहे, आपली चूक आहे. लाजच होतो ना महाराज. सासऱ्याला अंडरपॅन्ट बनेल सुद्धा तुम्हाला लागणार नाही. आताची पद्धत माहिती, आपण पहिली पद्धत ती होती. बसता म्हणजे बसवलंच ना. बसता म्हणजे काय केलं? बसवलं का नाही? बर एवढं तिच्यामध्ये गुंतला. मी गुंतल्याबद्दल अजिबात काय म्हणत नाही बाबा, अवश्य गुंतला, कारण की आपली धर्मपत्नी बरोबर ना. पण मला सांगा, आजपर्यंत आपल्या बायकोला आपल्याला लेखी शिवी दिली नाही असा भाग्यवान कोणा सुद्धा
मजा जास्त द्या